श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री पादश्रीवल्लभाय नमः. श्री नरसिंह सरस्वते नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. हलविषी कर्णयूले तेथुनी जो का वारा उसळे. त्याची निवाते विघ्न पळे. विघ्नांतकत म्हणती तुझे शोभे आणन. जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण. तैसे तेज फाकतसे. विघ्न काणन छेदनासी. हाती फरश धरिलासी. नागवंद कटिसी. उरग यज्ञ पावित. चतुर्भुज दिसिसी निका. विशालाक्षा विनायका. प्रतिपाळिसी विश्वलोका. निर्विघ्ने करुणिया. तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधती. सकळ भीष्टी साधती. अविलंबिलेसी सकळ मंगळ कार्यासी. प्रथम वंदिते तुम्हासी. चतुर्दश विद्यांसी. स्वामी तुझे लंबोदरा. वेदशास्त्रे पुराणे तुझे असील बोलणे. ब्रह्मादिकया कारणे स्तविलासे सुरवरी. त्रिपुर साधन करावासी. ईश्वर अर्जिले तुम्हासी. सहारावया दैत्यासी पहिले तुम्हासी स्तविले. हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी तुझ वंदिती. सकाळाभिष्टे साधती तुझे ने प्रसादे. कृपानिती गणानाथा. सुरवराधिका विघ्नहर्ता. विनायका अभयदाता. मती प्रकाश करी मज. समस्त गणांचा नायक. तुझी विघ्नांचा अंतक. तुंते वंदिते जे लोक. कार्य साधे तयांचे. सकळ कार्य आधारू. तुझी कृपेचा सागरू. करुणानिधी गौरी कुमरू. मती प्रकाश करी मज. माझी मणीची वासना. तो अपूर्वावी गजानना. साष्टांग करीतो नमना. विद्या देई मज आता. नेणता होतो मतिहीन. म्हणून धरले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान. शरणागत वरप्रदा. माझी अंतकरणीचे व्हावे. गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टीने पहावे. ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी. जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी. हंसवाहिनी असे देखा. म्हणून नमता तुझे चरणी. प्रसन्न भावे मज स्वामिनी. राहुण्या माझे वाणी. ग्रंथी रिगू करी आता. विद्या वेदशास्त्रांसी. अधिकार जाणा शारदेसी. ते वंदिता विश्वासी. ज्ञान होय अवधारा. एक माझी विनंती. द्यावी आता अलीलामती. विस्तार करावया गुरुचरित्री. मती प्रकाश करी मज. जय जय जगन्माते. तुझी विश्वी भागवदेवते. वेदशास्त्रे तुझी लिखिते. नांदविषयी येणे परी. माते तुझी अवाग बाणी. उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी. वदता साही दर्शनी. त्यांते अशक्य परियेसा. गुरूंचे नामे तुझी स्थिती. म्हणती नस्य सरस्वती. या कारणे मज वर प्रीती. नाम आपले म्हणून खांबसूत्रीची बाहुली. जैसी खेळती तया सूत्र सरसी. स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी. वर्तती आणि काचिनी मते. तैसे तुझे अनुमते. माझे जीवे प्रेरी माते. कृपाणी देवाक देवते. म्हणून विनवे तुझा बाळा. म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न. द्यावे माते वरदान. ग्रंथ रिगू करवी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी. ब्रह्मा विष्णू सीमासी. विद्या मागे मी तयासी. अनुक्रमे करुणी. चतुर्मुखी असती जासी. करता जो का सृष्टीसी. वेद झाले बोलते त्यासी. त्याचे वरचरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी. जो नायक या विश्वासी. लक्ष्मी सहित अहिर्निशी. क्षीरसागरी जसे जाना. चतुर्बाहू नरहरी. शंखचक्र गदा करी. पद्महस्त मुरारी. पद्मनाभ परियेसे येसा. पितांबरे असे कसिला. वैजयंती माळा कळा. शरणागता अभिष्ट सकळा. देता होय कृपाळू. आता नमो शिवासी. धरले गंगा मस्तिकेसी. पंचवक्र 10 भुजेसी. अर्धांगी असे जगन्माता. पंचवदने असती त्यासी. सहारी जोया सृष्टीसी. म्हणून बोलती स्मशनावासी. ज्याचे चरणी नमन माझे. व्याघ्रांबर पांघरुण. सर्वांगी असे सर्पवेष्टन. ऐसा शंभू उमा रमण. त्याचे चरणी नमन माझे. नमन समस्त सुरुमरा. सिद्ध सांध्या अवधारा. गंधर्य वर्ष नरा. ऋषिकेश्वर नमन माझे.
ऋषीश्वर नमन माझे वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकिळकांसी नमन माझे परी ऐसा नेने कवित्व ऐसे ऐसे कैसे म्हणून तुम्हा विनवतसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्राचा विचार भाषा न हे महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी वचन सहाय्य होणे शब्द व्युत्पत्तीही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकाळी विनिवेनी मग ध्यायले पूर्वजमणी उभय पक्ष जनक जननी महात्मा पुण्यपुरुषांचे आपस्त बक शाखेसी गौत्र कौंडिन्य महाजिशी साखरे नाम ख्यातीसी सायन देव पासाव त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सुत सदा श्री सद्गुरु चरण त्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यातो मणी जोका पूर्वज नाम धरणी आश्वलायन शाखेचा काश्यपाचे गौरी चौंडेश्वरी नामधारी वागे जैसा जणू अवधारी अथवा जनक गंगेचा ज्यांची कन्या माझी जननी निश्चय जैसी भवानी चंपा नामे पुण्यखाणी स्वामिनी माझी परियेसा नमिता जनक जननीसी नंतर नमो श्री गुरुश्री घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरवया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षम करणे बाळकासी वेदभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याते श्री गुरुसी तयांसी माझा नमस्कार विनवितसे समस्तांसी अल्पमती आपणासे माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझी मती नेने काव्ययुक्तपती जैसे श्री गुरु निरुपती तेने परिसांगत पूर्वापार अमुजे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी निरूप देवी माते परियेसी चरित्र आपले विस्तारावया म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंशी परंपरे लाधते चारी पुरुषार्थ गुरुवाक्य मज कामधेनु मणी नाही अनुमानू सिद्धी पावविनार आपणू श्री नरसिंह सरस्वती त्रिमूर्तीचा अवतारा झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवना न वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णू न शक्य मी वाचे अज्ञानपण असे श्री गुरूंचे म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गूढ लक्ष्मी व असे अखंड तया भुवनी बरेसा ऐशी कथा जयाचे घरी वाचिते नित्य प्रेम भरी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त रोग नाही तया भुवनी सदा जयांचे घरी वाचिते नित्य प्रेम भरी श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्रलयुक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करुणे निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाना ऐसी पुण्यपान कथा सांगेन एक विस्तानता सायास वीन होय साधदा सदफल प्राप्त होय निधान लाधे अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझिया बोलासी एका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवी तसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो साकाळिक तृप्ती झाली यावरी ढेकर ते जैसे जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोलतसे अनुभवणी मी सामान्य म्हणून उदास व्हाला माझे वचनी मक्षिकेच्या मुखातून मधुके विग्राह्य होय जैसे शिंपला ताफळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पा अश्वथ मूळ कवणा पासाव उत्पत्ती ग्रंथ कराला उदास वाकुडा कृष्ण दिसे उस अमृतवत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्यासी चाड गुरु स्मरणे अंगीकार करणार शहाणे अनुभविती एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी ज्यासी संभवी अनुभव गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानो
श्रुती करुणिया सावध म्हणू एक चित्ते परी ऐसा. श्री गुरुनस्य सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा ज्यांची अद्वितीय सांगेन एका एक चित्ते. तया ग्रामी वसती गुरु म्हणून महिमा असे थोरू. जाणती लोक चहू राष्ट्र समस्त जाती यात्रेसे. तेथे राहून आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रधारा धन संपत्ती जे जे इच्छिले हो यजना. लाधोनिया संतान नामे ठेविते नामकारणे. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम करणी. कष्ट तसे अति गहणी सदा ध्याय श्री गुरुसी. ऐसी मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बहुत. गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसी निघाला. अति निर्वाण म्हणे अंतकरणी लय लावणी गुरुचरणी. जातो शिष्य शिरोमणी विसरोनिया श्रुधा तुषा. निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी. अथवा सांडीन देहासी जड स्वरूपे काय काज. ज्याचे नाम स्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता. आपण दैसे नामांकिता किंकर म्हणत असे. दैव असे आपले उणे तरी का भजावे श्री गुरुचरण. परीस लावता लोहा जाण सुवर्ण कैवी होतसे. तैसे तुझे नाम परिसे माझे हृदय सदा बसे. माते कष्टी सायासे ठेविता लाज कवणासे. या बोलाची आहे बा म्हणे धरुणी पहावा. गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळू बा सर्वभूती. अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपली वाणी. कष्टला भक्त नाम करणी करिता होय परी ऐसा. राग स्वेच्छा उभी बद्ध म्हणावे अजी पाहुणे पंढरीचे रावे. वंदू विघ्नहरा भावे नमोते सुंदर शारदेसी. गुरूंची त्रैमूर्ती म्हणती वेदश्रुती. सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती. श्री नरसिंह सरस्वती भक्तांची सारथी. कृपा सिंधू भक्ता वेदे वाखाणिता. त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रयमूर्तीचे गुण. तू एक निधान भक्तांची रक्षण. दयानिधी अति विणवितो मी श्रीपती. नेने भाव भक्ती अंतकरणी स्थिरू. नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू. पाववेगी आता नरहरी अनंता. बाळ लागी माता कैवी टाकी तू माता. तू पिता तुझी सखा भ्राता. तुझी कुळदेवता परंपरी वंश परंपरी धरुणी निर्धारी. बसतो मी नरहरी सरस्वती नरहरी दैन्य माझी हरी. म्हणून मी निरंतरी सदा कष्ट चिंता. का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता कैवी होसी. कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता. त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी. त्रयमूर्ती तू होसी भाळीसी विश्वासी. समस्त देवासी तुझी दाता होसी. मागो मी कवणासी तुझं वाचूनी आता. असे कवण दाता विश्वासी पोषिता. सर्वज्ञ तू सर्वज्ञाची खुणे. असे हे लक्षण समस्तांते जाणे कवन ऐसा. सर्वज्ञ म्हणूनी वाणी ती पुराणी. माझी अंतकरणी न ये साक्षी. कवन वैकेशा परी असती भूमीवरी. जाणी जेची तरी सर्वज्ञ तू. बाळकता नाही नेणे बाप माये. कृपा कैवी होया माता पित्या दिलिया वांचोणी. न देववे म्हणून असेल तुझी मणी. सांग मज समस्त महितळे. तुम्हा दिले बळी त्या ते हो पातळी. बैसविले सुवर्णांची लंका. तुम्हा दिली एका तेने पूर्वी लंका. कवणा दिली अढळ ध्रुवासी. दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी. काय दिले निषत्र करुणी. विप्राते मेदिनी देता तुम्ही कोणी. काय दिले सृष्टीचा पोषक. तुझी देव एक तू ते मी मशक. काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी. लक्ष्मी तुझे घरी नांदतसे. याहुणी आम्हासी तू काय मागसी. सांग ऋषिकेशी काय देऊ मातेची वासंगी. बैसोनिया बाळा वेगी पसरी मुख सुरंगी. स्तनकांशेसी बाळपासी माता. काय मागे ताता एक श्री गुरुनाथा. काय देऊ घेऊन या देता
नाम नाही दाता दयाने ती म्हणता बोल दिसे देऊ न शकसी म्हणे मी मानसी 14ही बोणासी तुची दाता तुझे मणी पाही वसे आणिक काही सेवा केली नाही म्हणूनिया सेवा घेऊनिया देणे हे सामान्य ना मनसे जाना धातुत्वासे तळी बावी विहिरी असते भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करीती स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोले असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोले असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेने सेवा कैसे स्थिर होय मानसी माझी वंशोवंशी तुझे दास माझे पूर्व जमवशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसे तुझे चरणे बापाची सेवेसी पाळिते पुत्रासी तेवित्वा आम्हासी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण काबा नये करुणा कृपा सिंधू आमची ना आम्ही घेता काबा नये चित्ता मागे न मी सत्ता घेईन आता मज जरी न देसी न हरी जिंतोडी व्यवहारी घेईन जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातना आपुले समान असेल कवण तया सवे म्हणा कठीण केजे हरी तू वा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकासी करुणा ऐसी कठीणता परी ऐसी बरवे न दिसे माझी अपराधी धरुणिया बुद्धी अंतकरण क्रोधी पहासी जरी बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोपण धरी कैशी अलिंगोनी हर्षी संभू खिपा कवन्या अपराधीसी न घालीसी अम्हासी अहो ऋषिकेशी सागा मज माता हो कोपासी बोले बाळकासी जाऊणी पितयासी सांगे बाळा माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी सांबो कोणी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवण आता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा बलतेसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणते तुझं लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळो म्हणून वणिती पुराणे माझे बोलकाणी नघालसीच नायकसी गुरु राणा माझे करुणा वचना काय दुष्टितपणा तुझा असे माझे करुणा वचन न ऐकते तुझे कान ऐकवणी पाषाण विखुरत असे करुणा करी ऐसे वाणिते तुझ पिसे अजून करी तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथा आले वेगी वस्त लागे धेनू जैसे धावणी तैसे श्री गुरु आपुणी आले जवळी येताची गुरुमुनी वंदी नाम करणे मस्तक ठेवणी चरणयुग्मी केशते मोकळी झाडे चरण धुळी आनंद श्रुजळी आंध्रे शाळी हृदय मंदिरात पैसूनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतींशी इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पुरोत्य व्याख्याने सिद्धनामकथनक संवादे मंगलाचरणे नाम प्रथमाध्याय श्री गुरुदत्तार्पणमस्तु ओम श्री गुरुदेव दत्त. गुरुदर्शनाची व्याकुळता. गुरुनामाचा जप करणारा एक भक्त अन्य ग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे चालत निघाला. तो श्री गुरूंना करुणावचनांनी एकसारखा आळवीत होता. महाराज, मी आपला दास आहे. अहर्निश तुमचे नामस्मरण करतो. आज मला तुमच्या भेटीची खूपच ओढ लागली आहे. तुम्ही मला दर्शन दिले नाही तर मी कुठे जाणार? गुरुदेव, तुम्ही भक्तवत्सल आहात, भक्ताभिमानी आहात, दयाळू आहात, कृपा सिंधू आहात. मला भावभक्ती माहीत नाही, माझे चित्तही स्थिर राहत नाही, तरी माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी टाकते का? नाही ना? मग माझी उपेक्षा करू नकोस. तुझी माता, तूच पिता, माझ्यासाठी आप्तबंधू, सखा, सर्व काही तूच आहेस. तूच माझा सहाय्य करता, तूच तारणहार, तू करुणेचा सागर आहेस. तूच माझे कष्ट, दुःख, दैन्य दूर कर. तू तसे केले नाहीस तर तुला कृपा सिंधू कोण म्हणेल? तू सर्व साक्षी सर्वेश्वर आहेस.
माझ्या मणीची व्यथा तुला कळत नाही काय? वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत. तेच नरसिंह सरस्वती या नावाने भक्ताचा उद्धार करतील. त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार? माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना तू माझी परीक्षा का पाहतो आहेस? तुझ्या हृदयातील वात्सल्य आज आटून गेले काय? मेघाने वर्षाव करायचे नाकारले तर सृष्टीने पाण्यासाठी कुठे जावे? म्हणूनच एवढी कठोरता धरणे ही गोष्ट तुझ्यासारख्या महात्म्याला कमीपणा आणणारी आहे. तू माझ्यावर रागवला आहेस का? मग दर्शन देऊन माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? धाव गुरुदेवा धाव. तेव्हा त्या भक्ताच्या हृदयातील तळमळ जाणून श्री गुरूंचे हृदय द्रवले. ते क्षणार्धात त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने भक्त धन्य धन्य झाला. त्याने श्री गुरुचरणांना आदराने वंदन केले. श्री गुरुदेव दत्त.